from the part second, mathematics part second, that is chapter number second, Pythagoras theorem. हे चॅप्टर बघायचे. आता मनात असा विचार आला असेल मुलांच्या का सर आम्ही तर पायथागोरस थेरम हे 8th 9thलाच बघितलेलं आहे किंवा 7thलाच आम्हाला माहिती होतं पायथागोरस थेरम काय आहे. बरोबर आहे. तुम्हाला ऍक्च्युअल ते 7thला माहिती झालेलं होतं की पायथागोरस थेरम काय आहे. पण त्यावेळेस पायथागोरस थेरम मधला जो पार्ट होता तो फक्त थेरम होता. बरोबर ना. पायथागोरस थेरम होतं, त्याचं प्रूफ नव्हतं. त्याच्यानंतर त्याच्यावर डिपेंड असलेले 30 60 90 ट्रायंगल थेरम आहे. त्याच्यानंतर 45 45 90 ट्रायंगल थेरम आहे. हे थेरम नव्हते. आज ते पण थेरम आपल्याला आलेले आहेत. तर पायथागोरस थेरम जे काय आहे ते आपण बघूया. तुमच्यापैकी कुणाला सांगता येत असेल तर तुम्ही बोलू शकता पटकन. जे मुलं हे जिओमीटला लेक्चर बघतायत ते बोलू शकतात. व्हॉट इज पायथागोरस थेरम? नाही सांगता येणार, ठीक आहे. बघा, इन राईट अँगल ट्रायंगल, इन right angle triangle, in right angle triangle the square of hypotenuse is equals to the sum of the squares of other two sides. एकदम साधं सोपं. In right angle triangle the square of hypotenuse is equals to the sum of the squares of the other two sides. म्हणजे समजा जर आपण राईट अँगल ट्रायंगल काढलं, suppose that ABC is a right angle triangle. ABC is a right angle triangle. Here AC is the hypotenuse. AC काय आहे? Hypotenuse. AC square is equals to, म्हणजे हा हायपोटेनसचा स्क्वेअर हा पुन्हा एक आहे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इतका आहे. लक्षात घ्या. AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आणि याला म्हणायचं पायथागोरस थेरम. आता हे जे पायथागोरस थेरम आहे, हे पायथागोरस थेरम, या पायथागोरस थेरम साठी जो पायथागोरस सायंटिस्ट जो होता त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडं सांगतो. त्याने हे जे थेरम शोधलं, हे थेरम शोधलं त्यावेळेस काय केलं? एक दोरी घेतली, मोठी दोरी घेतली आणि त्याने विचार केला त्या दोरीला इक्वल डिस्टन्स वरती गाठ मारला. आपण सुद्धा बघू शकतो, आपण सुद्धा करू शकतो. काय करायचं ते सांगतो. इक्वल डिस्टन्स वरती गाठ मारायच्या दोरीला, सारखं सारखं अंतर घ्यायचं, त्याच्यामध्ये 1-1 फुटाचं घ्या, चालेल. मग आता काय करणार तुम्ही, इकडे समजा 4 फीट घेतलं, नंतर ती दोरी उभी ठेवायची, म्हणजे अशा पद्धतीने ठेवायची. ओके. नंतर तीच दोरी इकडे काही समजा अशा नॉट आहे तिथे, बरोबर, गाठ मारलेल्या आहेत 1 2 3 अशा आहेत, म्हणजे गॅप किती झाले 1 2 3 झाले. ओके. तशाच नॉट इकडे पण ठेवायचे. त्याची सुरुवात केली 1 2 3 4, म्हणजे 1 2 3 and 4 असे ते गॅप्स आले 4. नंतर इकडे पण त्याने असं नॉट ठेवलं, त्याला असं दिसलं 1 2 3 4. एक मिनिट.
1 2 3 4 and 5. ओके, तर असं दिसलं बघा. ह्या ज्या नॉट आहेत ह्या 3 आहेत, ह्या किती आहेत 4 आणि ह्या किती आहेत 5. मग अशा पद्धतीच्या नॉट ज्या आहेत त्या डिफरंट नंबरच्या नॉट्स त्याने अशा लावून बघितल्या आणि त्याच्यावरून त्याने विचार केला 3 चा स्क्वेअर किती होतो 9, 4 चा स्क्वेअर किती होतो 60, टोटल किती झाले 25 आणि दॅट इज इक्वल्स टू 5 स्क्वेअर. 5 स्क्वेअर किती आहे 25 म्हणजे याचा स्क्वेअर किती आला 25. हा, असं करता करता त्याला 3 नंबर्स असे मिळत गेले का ज्यांच्यामध्ये दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन तिसऱ्या स्क्वेअर इतकी आहे आणि त्याला त्याने नाव दिलं पायथागोरियन ट्रिपलेट. काय नाव दिलं पायथागोरियन ट्रिपलेट असं नाव दिलं, लक्षात घ्या. आणि ते जे पायथागोरियन ट्रिपलेट आहेत ते पायथागोरियन ट्रिपलेट्स तुम्हाला बघायचे आहे. पहिले पायथागोरस थेरम इतक्यात आपण बघितलं. एक मिनिट मी तुम्हाला स्क्रीनशॉट साठी डायग्राम पुन्हा काढून देतो. ए बी सी, इथे काय होतं AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. हे पायथागोरस थेरम आहे. पटकन एक स्क्रीनशॉट ठेवा. ओके, नाउ सी हियर. आता पायथागोरियन ट्रिपलेट. आता पायथागोरियन ट्रिपलेट जे आहे ते डिफरंट ट्रिपलेट्स आपण बघूया. मी तुम्हाला त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन सांगितली. आता त्याच्यामध्ये फर्स्ट ट्रिपलेट जो आहे तो कोणता आहे 3 4 5. 3 4 5 हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे, लक्षात घ्या. मग याला जर मल्टिप्लाय केलं एखाद्या नंबर सगळ्यांनाच मल्टिप्लाय केलं म्हणजे उदाहरणार्थ 2 ने मल्टिप्लाय केलं काय मिळेल 6 8 10. हा पण पायथागोरियन ट्रिपलेट आहे. समजा याला 3 ने मल्टिप्लाय केला असेल 3 3 चा 9 बरोबर, 4 3 चा 12, 5 3 चा 15. हे पण पायथागोरियन ट्रिपलेट आहे, लक्षात घ्या. 9 12 15 बरोबर. याला जर 4 ने मल्टिप्लाय केला असतं तर 12 16 and 20 is also the Pythagorean triplet. तुम्ही चेक करू शकता हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की किंवा नाही. एक लक्षात घ्या, याला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय करा ते पायथागोरियन ट्रिपलेट तयार होईल. एक पायथागोरियन बेसिक पायथागोरियन ट्रिपलेट आहे 3 4 5. हे एक पायथागोरियन ट्रिपलेट आहे. अशाच पद्धतीचे अजून काही पायथागोरियन ट्रिपलेट आहे. त्यामध्ये अजून एक बघा 11 60 and 61 is another Pythagorean triplet. हे पण एक पायथागोरियन ट्रिपलेट आहे. इथे सुद्धा तुम्ही असा विचार केला का 11 चा स्क्वेअर प्लस 60 चा स्क्वेअर तर तो कितीचा स्क्वेअर येईल 61 स्क्वेअर इतका येतो. त्यानंतर एक बघितलं त्याने 5 12 13. दिस इज ऑल्सो अनदर पायथागोरियन ट्रिपलेट. हे पण एक पायथागोरियन ट्रिपलेट आहे. नंतर 8 15 and 17. This is also another Pythagorean triplet. हे सुद्धा एक पायथागोरियन ट्रिपलेट आहे आणि यांचे मल्टिपल सुद्धा पायथागोरियन ट्रिपलेट होती. अजून एक आहे 7 24 and 25. This is also another Pythagorean triplet. हे वेगवेगळे पायथागोरियन ट्रिपलेट सांगितले, बेसिक आहे. याच्यापेक्षा अजून एक्स्ट्रा पण पायथागोरियन ट्रिपलेट बेसिक आहेत. आता सगळे आपल्याला गरजेचे नाहीये. आपल्याला इतकंच समजलं पाहिजे का दोन छोटे नंबर जे आहे त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन जर जो मोठा नंबर जो आहे त्याच्या स्क्वेअरची ऍडिशन स्क्वेअर इतकी आली तर समजून घ्यायचं ते पायथागोरियन ट्रिपलेट आहे. यांचे मल्टिपल सुद्धा पायथागोरियन ट्रिपलेटच येतात. यांचे मल्टिपल जर केले आपण तरी ते देखील काय येतात पायथागोरियन ट्रिपलेट येतात. क्लिअर. मग पायथागोरस थेरम मध्ये पायथागोरियन ट्रिपलेट काय आहे याच्याबद्दल आता आपण बघितलं. ओके. आफ्टर दॅट आपल्याला दोन थेरम बघायचे. आता त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम हेच एक महत्वाचं थेरम आपण बघणारच आहोत.
त्याचं प्रूफ बघणार आहोत. त्याच्यानंतर 30, 60, 90 ट्रायंगल थेरम बघणार आहोत. 45, 45, 90 ट्रायंगल थेरम बघणार आहोत. तर पहिले बघूया 30, 60, 90 ट्रायंगल थेरम. ऍक्च्युअली 9th स्टँडर्ड मध्ये आपण 30, 60, 90 ट्रायंगल थेरम जे आहे 30, 60, 90 ट्रायंगल थेरम पूर्णपणे बघितलेलं आहे. मग एक आहे कोणतं 30, 60, 90 triangle theorem. First 30, 60, 90 triangle theorem. If the angles of a triangle, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल मध्ये 90 आहेच. If the angles of the triangle are 30 degree, 60 degree and 90 degree, म्हणजे 30, 60, 90 असे असतील तर if the angles of a triangle are of 30 degree, 60 degree and 90 degree, then the side opposite to the 30 degree is half of hypotenuse. ती हायपोटेनसच्या हाफ असते, म्हणजे AC च्या हाफ असते BC. लक्षात घ्या. If angles of a triangle are of 30 degree, 60 degree and 90 degree, then side opposite to 30 degree is half of hypotenuse. That is half of hypotenuse. Hypotenuse चा half असते. Why? Side opposite to 60 degree is root 3 by 2 times the hypotenuse. Root 3 by 2 times the hypotenuse. This is the 30, 60, 90 triangle theorem. पटकन एक स्क्रीनशॉट घ्या. टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके. म्हणजेच बघा काय आहे ते सांगा. Here 30 degree, 60 degree and 90. A, B, C is the triangle. This triangle is of 30, 60, 90. Then opposite side of 30 degree means BC. BC is equal to half of hypotenuse means AC. Half of AC. Similarly, the second number, the side opposite to 60 degree means AB is root 3 by 2 times the AC. Root 3 by 2 times the AC. Okay, clear. BC is equals to half of AC, AB is equals to 3 by 2 that of the AC. Clear? And this is the 30, 60, 90 triangle theorem. पटकन पुन्हा एक स्क्रीनशॉट ठेवा. Okay. Then after this, यानंतर आपल्याला बघायचं आहे 45, 45, 90 triangle theorem. Second one, 45, 45, 90 triangle theorem. Okay. Now what is 45, 45, 90 triangle theorem? If the angles of a triangle are 45, 45, 90, means this angle is 45 degree, this is 90 and this is 45. A, B, C. Okay. Then the sides opposite to 45 degree is 1 upon root 2 times the hypotenuse. Means AB is equals to BC is equals to 1 upon root 2 times the AC. म्हणजेच काय होईल रे? AB is equals to 1 upon root 2 AC as well as BC is equals to 1 upon root 2 AC because this is
This is isosceles right angle triangle. तो isosceles right angle triangle आहे म्हणून असं बघा त्याचं प्रूफ जर बघायचं असलं तर एकदम साधं सोपं प्रूफ पण आहे. ऍक्च्युअली प्रूफ आपल्याला नाहीये तरी पण आपल्याला वाटलं तर ते प्रूफ करू शकतो. बघा कसं तुम्हाला वाटलं पायथागोरस थेरम तर माहिती तुम्हाला इतक्यात माहित झालं ab स्क्वेअर प्लस bc स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट ac स्क्वेअर. बघा त्यानंतर as ab इज इक्वल्स टू bc म्हणजे ab आणि bc तर सेम आहेत ना. मग bc च्या जागेवर ab टाका किंवा ab च्या जागेवर bc टाका म्हणजे काय होईल ते सांगा बरं. ab स्क्वेअर प्लस ab स्क्वेअर इज इक्वल्स टू ac स्क्वेअर. बरोबर. ab स्क्वेअर प्लस ab स्क्वेअर 2ab स्क्वेअर इज इक्वल्स टू ac स्क्वेअर means ab स्क्वेअर इज इक्वल्स टू हाफ ऑफ ac स्क्वेअर. बरोबर. म्हणजेच ab इज इक्वल्स टू 1/√2 टाइम्स ac. ab इज इक्वल्स टू 1/√2 टाइम्स ac. बरोबर. म्हणजेच ab जर 1/√2 टाइम्स ac आहे तर bc सुद्धा काय असेल 1/√2 टाइम्स ac. क्लियर. एक स्क्रीनशॉट. प्रूफ आपल्याला विचारलं जाणार नाही लक्षात ठेवा. काळजी करण्याची गरज नाही कारण ऑलरेडी हे प्रूफ जे आहेत हे 10th स्टँडर्ड मध्ये झालेले आहेत दोघं पण. सॉरी 9th स्टँडर्ड मध्ये हे जे प्रूफ आहेत हे ऑलरेडी आपले झालेले आहेत. कोणकोणते 30-60-90 ट्रायंगल थेरम and 45-45 90 triangle theorem. You understand this? After that, now the similarity in right angle triangle. The most important part, that is the similarity in a right angle triangle. बघूया आपण similarity and right angle triangle. Similarity and right angled triangle. Similarity and right angle triangle. आता काय आहे सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल पहिले ते समजून सांगतो नंतर थेरम जे आहे ते थेरम आपण घेणारच आहोत. पण पहिले सर्वात महत्त्वाची गोष्ट सिमिलरिटी काय आणि कशा पद्धतीने विचार करायचा सिमिलरिटीचा. बघा what is this? This is a triangle. And if this angle is 90 degree, then you can say that this is a right angle triangle. Okay. Now, if there is a perpendicular drawn from the right angle to the hypotenuse of the right angle triangle, म्हणजे इथे काय केलं मी एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. कोणता BD कुठे AC वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला. किती ट्रायंगल तयार झाले सांगा बरं. यस एनीबडी 1 2 3 काय सांगू शकतात ना. यस देयर आर 3 ट्रायंगल्स. 3 ट्रायंगल्स कोणते ABC ओरिजिनल ट्रायंगल आणि दोन पार्ट पडले याचे ADB आणि BDC. बे लक्षात ठेवा राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा जो ट्रायंगल ABC असतो ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल पुन्हा बरोबर असतो तर ADB लक्षात घ्या ADB. आणि सिमिलर ट्रायंगल पुन्हा बरोबर असतो तर BDC म्हणजे हे तिघं ट्रायंगल कसे असतात सिमिलर पण त्यांचा करस्पॉन्डन्स इम्पॉर्टंट. मग कसा करस्पॉन्डन्स इम्पॉर्टंट आहे बघा. ट्रायंगल कधी पण असा सिमिलर घ्या. असं नाव वाचलं ना आपण ABC असं नाव वाचलं बरोबर की नाही. मग आता दुसरा ट्रायंगल घेताना काय करायचं A पासून स्टार्ट करायचं 90 हा आहे B पर्यंत म्हणजेच कसं करायचं ADB बरोबर. तिसरा ट्रायंगल घेताना मात्र इथून स्टार्ट करा BDC असं नाही चालणार CDB असं नाही चालणार BDC चालणार BDC चालणार लक्षात आलं. मग BDC असे म्हणजेच ABC A पासून सुरुवात केली होती A पासून सुरुवात करायची ADB आणि BDC म्हणून तशा पद्धतीचेच तिथे करस्पॉन्डन्स लिहिले गेले पाहिजे नावं पण लिहिले गेले पाहिजे. लक्षात ठेवा याच्यापासून तयार होणारे दोन ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतात
त्याचबरोबर तेच दोन ट्रायंगल, जो बिग ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल, ओरिजिनल राईट अँगल ट्रायंगल जो आहे, त्या ओरिजिनल राईट अँगल ट्रायंगल सी सुद्धा सिमिलर असतात. क्लियर? मग सिमिलर, दिस इज द सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. ही काय झाली? सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. लक्षात घ्या मी कशी सिमिलरिटी सांगितली. व्हॉट इज द सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल? बघ, if a perpendicular is drawn on the hypotenuse of the right angle triangle, then the triangles formed due to this perpendicular, the triangles formed are similar to each other and also similar to the given right angle triangle. Triangles formed by a perpendicular drawn on hypotenuse from the vertex, your perpendicular drawn on the hypotenuse is, ते दोघं ट्रायंगल तयार होतात, is similar to each other and also similar to the original triangle. म्हणजे ओरिजिनल ट्रायंगल सुद्धा काय असतात? सिमिलर. ओके, हे थेरम तुम्ही कसंही टेक्स्टबुक मधून लिहू शकतात, बघू शकतात. ओके, मग आता हे सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल आपण बघितले, तर फक्त इन्फॉर्मेशन बघितली. आता याच्यावरचं थेरम आहे आणि याच्यावरती थेरम झाल्यानंतर लगेचच पुढचं पण जॉमेट्रिक मीन थेरम आहे. तर ते थेरम आणि जॉमेट्रिक मीन थेरम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. गुड बाय, हॅव अ नाईस डे, सी यू अगेन टुमॉरो.